नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एका नव्या व्हिडिओसह मी आपलं स्वागत करतो आपल्या या आवडत्या चॅनलमध्ये. मराठी कोडी सिरीजमध्ये आज आपण ओळखा पाहू मराठी कोडी भाग 12 शिकणार आहोत. व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका. चला तर मग सुरू करूयात. असा कोणता महिना आहे ज्यामध्ये 28 दिवस असतात? असा कोणता महिना आहे ज्यामध्ये 28 दिवस असतात? तर आपला व्हिडिओ सुरू होते आता. तर सर्वच महिन्यामध्ये 28 दिवस असतात. पुढचं कोड आहे, असे काय आहे जे आपण डाव्या हाताने धरू शकतो परंतु उजव्या हाताने धरू शकत नाही? आपली वेळ सुरू होत आहे आता. तर याचं उत्तर आहे उजव्या हाताचा कोपरा. पुढचा कोड आहे विद्यार्थी मित्रांनो, असे काय आहे ज्याला 4 पाय आहेत तरी सुद्धा तो चालू शकत नाही? असे काय आहे ज्याला 4 पाय आहेत तरी सुद्धा तो चालू शकत नाही? तर या कोड्याचं उत्तर आहे टेबल. टेबल हे निर्जीव असल्यामुळे ते चालू शकत नाही. पुढचं कोड आहे, अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षाच्या सुरुवातीला विकत घेतो आणि वर्ष संपला की फेकून देतो? अशी कोणती गोष्ट आहे जी वर्षाच्या सुरुवातीला विकत घेतो आणि वर्ष संपला की फेकून देतो? तर ती गोष्ट आहे कॅलेंडर. पुढचं कोड आहे, कोकणातून येतो, देश विदेशात जातो, मोठेही याला बघून होतात लहान, असा याचा महिमा महान, पिवळा केसरी रंगाचा, हा तर आहे फळांचा राजा. ओळखा कोण? तर हा आहे आंबा. आंबा हा फळांचा राजा आहे. पुढचं कोड आहे विद्यार्थी मित्रांनो, घरात येते लपून छपून, दूध पिते डोळे झाकून, उंदीर मामा हवा फराळाला, वाघाची मावशी म्हणतात हिला. ओळखा पाहू. तर ती आहे मांजर. मांजर ही वाघाची मावशी आहे आपण असे म्हणतो. पुढचं कोड आहे विद्यार्थी मित्रांनो, झाडा झाडावरून फिरतो, सरसर नाहीसा होतो, नानाविध रंग बदलतो, किडे खाऊन पोट भरतो, जीभ त्याची लांब असते, कुंपणापर्यंतच धाव असते. ओळखा पाहू कोण आहे तो? तर तो आहे सरडा. पुढचा कोड आहे, असा कोणता 5 अक्षरी शब्द आहे? असा कोणता 5 अक्षरी शब्द आहे जो उलट लिहिला तरी तोच येतो आणि सरळ लिहिला तरी तोच येतो? सांगा पाहू. तर तो शब्द आहे नवजीवन. नवजीवन शब्द सरळ किंवा उलटा लिहिला तरी तो नवजीवन असाच असतो.